जय हिंद फ्रेंड्स. आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 झाली आणि आपण त्यामध्ये जे आहे ग्रुप डी सेटमधली भूगोलाची जी सिरीज आहे भूगोलावर आहे महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल 30 क्वेश्चन प्लस पर्यावरणावर सुद्धा 5 क्वेश्चन. त्यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन आहे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या विषयावर. आता यामध्ये एक लक्षात घ्या, हे जे 20 क्वेश्चन आहे लेवल जे आहे मीडियम लेवल आहे. मीडियम ठीक आहे. ॲव्हरेज लेवल आहे. फार इझी, फार कमी प्रश्न होते. तर याच्यामध्ये जेव्हा आपण आता हा जो सेट आहे डी-सी फक्त डिस्कस करत आहे. 20ही क्वेश्चनचे जे आहे प्रॉबेबल उत्तर काय असू शकतात? त्या आयोगाची अजून आन्सर की आलेली नाही आहे. ठीक आहे. तर जे आहे की आता 1-2-3 दिवसानंतर येईल. पण जे आहे आपण काय असू शकतात तर त्याचा आपण काय करत आहे अंदाज घेत आहे. ठीक आहे. काही क्वेश्चन 2-3 क्वेश्चनमध्ये असं होऊ शकतं. ते आहे की आपण कधी-कधी काय असतं की जे प्रोफेसर जे कन्सर्न प्रोफेसर असतात ते त्याशी संबंधित ते कोणत्या इंटेन्शनी तो क्वेश्चन सेट करतात हे खूप म्हणून एखाद्या वेळेस उत्तर ए किंवा सी दोन येऊ शकतात. मग 2 पैकी आयोग कोणतं जे आहे चूज करतं ते आयोग ठरवेल. हा हा प्रश्न असतो. काही ठिकाणी जे आहे कन्फ्यूज असतंच. काही क्वेश्चन सरळ-सरळ असतात त्यामुळे प्रश्न नसतो. तर आता खालीलपैकी जे आहे यू-एस-ए मधील सर्वात लांब नदी कोणती? तर मिसिसिपी. ॲक्चुअली लांब आहे मिसोरी. मिसोरी ही जी आहे मिसिसिपी उजवी उपनदी आहे. राइट बँक ट्रिब्युटरी. सेकंड मिसिसिपी येतं. परंतु ज्या ऑप्शनमध्ये मिसिसिपी आहे तर काही प्रश्नच नाही. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता लक्षद्वीप बेटं अरबी समुद्रात येतात. भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईल्स असते. बंगालचे उपसागर अंदमान व निकोबार बेटे आहे. हे तिन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. तर डी हे चुकीचं घ्यायला लागेल मग आता. कारण की भारताची पाकिस्तान व बांगलादेशची भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. नैसर्गिक सरहद्द म्हणजे काय असेल? तर कोणी माउंटेन असला पाहिजे 2 देशाच्या मधात किंवा एखादी नदी असली पाहिजे किंवा एखादा वाळवंट असला पाहिजे किंवा जे आहे म्हणजे कोणीतरी असं फिजिकल जे आहे भाग पाहिजे. एखादा प्लॅटूच असला पाहिजे मधात. ते त्याला डिव्हाईड करायचं. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बऱ्यापैकी जे आहे माउंटेन रेंजेस आहे. जसं आपलं जे आहे चायनाची काय हिमालय आहे. हिमालय ही काय नैसर्गिक सीमा आहे आपली. काय म्हणतात नैसर्गिक सीमा. बांगलादेशी सुद्धा आपली जी आहे थोडी नैसर्गिक सीमा आहे. कोणती नदी आहे नदी. ठीक आहे. पण इथं पाकिस्तानबद्दल थोडंसं काय क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे हे एक ऑप्शन आपण घेऊ शकतो. यामध्ये हे होऊ शकतं. आता इथं 12 नॉटिकल माईल्स जे आहे, किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईल्स असं म्हटलेलं आहे. ॲक्चुअली ते 12 नॉटिकल माईल्स एक बेस लाईन काढली जाते आणि त्या बेस लाईनपासून 12 नॉटिकल माईल्स असते. किनारपट्टीपासून नसते एक्झॅक्ट. त्यामुळे याचं उत्तर जे आहे, डी जर नाही दिलं, तर कोणतं देऊ शकतात? तर ते हेही देऊ शकतात. ठीक आहे. पण तसं काही दिलेलं नाही इथं. 12 नॉटिकल माईल्स फ्रॉम द कोस्ट म्हणतात. तर ते बेस लाईनला असते. त्याच्यामुळे हे एक उत्तर असू शकतं. त्यामुळे डी किंवा 2 यापैकी एक उत्तर येऊ शकते. ठीक आहे. आता कसं असते, एखादा पेपर जे आहे सेट करताना एक जनरलाइज विचार केला आहे, एकदम हायली टेक्निकली स्पेसिफिक विचार केला आहे. त्यामुळे वेळेवर बरेचदा क्वेश्चन एम-पी-एस-सीचे काय होतात चेंज होतात. म्हणूनच होतात ते. नेक्स्ट लक्षात घ्या, की खालीलपैकी कोणत्या घटकांच्या माध्यमातून हा जो आहे फिशरीज डेव्हलपमेंट जे आहे, जो प्रोग्राम आहे, हा राबवला जातो. त्यामुळे याचं उत्तर जे आहे दोघं जण म्हणजे नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड हे तर 100% आहेच. त्यामुळे बी या ऑप्शनमध्ये नाही आहे. पण यामध्ये ऑप्शन आहे. म्हणजे ए-बी प्रत्येक याच्यामध्ये हे 2 तर आहेच मग. आता कोणाला घ्यायचं? मग ए-बी डेव्हलपमेंट ऑफ फिशिंग हार्बर्स, मासेमारी बंदरांचा विकास आणि मांस बाजारपेठ. आता हा प्रश्न सेट करताना जे आहे मासेमारी विकासाला कारणीभूत घटक म्हणत आहे. ठीक आहे, की हे हा कार्यक्रम कोणाद्वारे राबवला जातो किंवा अंमलात आणला जातो असं म्हटलंय. पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीने राबवला जातो? कोणा थ्रू? त्यामुळे याचं उत्तर हे घेण्याची शक्यता काय असेल? जास्त म्हणजे एक ए आन्सर असेल याचं. आता इथे बघा, थ्रू व्हिच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स द फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम इज इम्प्लिमेंटेड इफेक्ट. आता हा तर भाग दिसतोच त्यामध्ये. ठीक आहे. मग इथे ज्यांना ए बी उत्तर काय असेल जास्त बरोबर असेल. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? आता कृष्णा गोदावरी असेल तर वृक्षाकार तर आढळतेच. कोकणातल्या नद्यांमध्ये समांतर नदी प्रणाली आणि जे आहे तापीची जाळीदार नदी प्रणाली आढळते हे महाराष्ट्रामध्ये. आता याच्यामध्ये डी आणि जे आहे बी तर आहेच. बी आणि डी कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? बी आणि डी एक या ऑप्शनमध्ये आहे, या ऑप्शनमध्ये. आता बी सी डी वृक्षाकार नदी प्रणाली तर काय कृष्णा आणि गोदावरी ही वृक्षाकार नदी प्रणाली आहे. ठीक आहे. परंतु आता याचं क्वेश्चनचं उत्तर जे आहे, तर याचं 4 असायला पाहिजे आणि ज्याचं असं परफेक्ट दिसत नाही त्याला आपण अनिश्चित म्हणतो. तर उत्तर कोणतं घ्यायला पाहिजे? 4 घ्यायला पाहिजे आणि फारच जर झालं, तर मग 4 नाही घेतलं तर मग 2 घेऊ शकतो. कारण की जे आहे कृष्णा गोदावरीची वृक्षाकार नदी प्रणाली समजा आंध्र प्रदेश
ते जर गेले तर परफेक्ट दिसते अशी. परंतु जे आहे आपण महाराष्ट्रात घेऊ शकतो तर डीज द्यायला पाहिजे. त्यामुळे मुलाच्या क्वेश्चनमध्ये ज्या सर्व क्वेश्चनमध्ये आहे ना 2 उत्तरं निघण्याची शक्यता काय जास्त. बरेच क्वेश्चन. आता विखुरलेल्या वसाहती. विखुरलेल्या वसाहती म्हणजे काय? ग्रामीण वस्तीचे जे आहे किंवा वसाहतीचे आपण जे आहे 4 प्रकार पाहिले. एक सघन वस्ती, न्यूक्लिएटेड सेटलमेंट म्हणतो. दुसरी निमसघन, सेमी न्यूक्लिएटेड किंवा सेमी कॉम्पॅक्ट. थर्ड होती जी आहे स्कॅटर्ड म्हणजे खंडित. आणि चौथी आहे डिस्पर्स किंवा विखुरलेल्या वस्ती, डिस्पर्स सेटलमेंट. आता याच्यामध्ये जे आहे तर प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेल्या वसाहती आढळतात. हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. मैदानी भागात तसेच सुपीक प्रदेश भागात भारतात ह्या वसाहती आढळतात. बिलकुल रॉंग. यामध्ये काय आढळतात? सघन आणि निमसघन. ते न्यूक्लिएटेड आणि सेमी न्यूक्लिएटेड मोठमोठे गावं, घनदाट वस्ती आढळते, मोठमोठे गावं एकाच ठिकाणी. तर डी हा 100% रॉंग आहे. तर डी ऑप्शन यामध्ये येणारच नाही. पण त्याच्यात मग घ्या तर कोणाला लागते? ए तर बरोबरच आहे. काही प्रश्नच नाही. त्या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते म्हणजे आयसोलेटेड म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे ए बी म्हणजे याचं उत्तर एक तर 2 देईल नाही तर 3. उत्तर 2 किंवा 3. पण नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परापासून दूर अंतरावर असतात. हे जे आहे हे स्टेटमेंट काय सेमी न्यूक्लिएटेड मध्ये घेऊ शकतो. सेमी न्यूक्लिएटेड मध्ये काय पण जे आहे आता त्याला विखुरलेल्या वस्तीमध्ये अनफेवरेबल असतं ना. काय तर घेऊ शकतो आपण. त्याचं उत्तर जे आहे दोन्ही हे हे घेऊ शकतो आपण. हे उत्तर घेऊ शकतो. हे जे आहे हे उत्तर काय करू शकतो. परंतु मला असं वाटतं की याचं उत्तर जे आहे 2 द्यायला पाहिजे. कारण की हे अनफेवरेबल एरिया असतो. घरांचे समूह परस्परापासून दूर अंतरावर असतात. ठीक आहे घेऊ शकतो आपण. खूप जास्त जर विचार केला असेल फारच डीपमध्ये त्याचं उत्तर आपण 3 त्यानंतर नाहीच घेतलं तर मग 2 तर नक्कीच घे. तर जे आहे 3 टिक करा. कारण की एवढं हे स्टेटमेंट फक्त 100% रॉंग आहे. 100% राईट आहे. हे 100% राईट आहे. तर हे थोडंसं जे आहे हलकंसं कन्फ्यूज येतं. परंतु घ्यायला पाहिजे. दूर-दूर असतात कारण की इथं डिस्पर्स सेटलमेंट म्हणतात. डिस्पर्स सेटलमेंट किंवा विखुरलेल्या वसाहती कुठं असतात? डोंगराळ भागात, वाळवंटात, जिथं खूप अनफेवरेबल जे आहे सिच्युएशन त्या भागात असतात. हे जे जनरली कुठं असतं? ते घेऊ शकतो आपण. कोकणात घेऊ शकतो. त्याचं उत्तर 3 असेल, तर नाहीच 3 दिलं तर 2 तर मग 100% असेल. पण पहिलं उत्तर 3, दुसरं उत्तर हे सी आहे हां. त्यानंतर हे काय 2 उत्तर निघत आहे याच्यामध्ये, परंतु सी उत्तर जास्त बरोबर असेल. तर इथं जे आहे 2011 ची जनगणना विचारली महाराष्ट्रात लोकसंख्या सर्वात जास्त मुंबई, उपनगर हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे घनतेनुसार कोल्हापूर जे आहे जिल्ह्याचा 5वा क्रमांक. दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. दोन्ही बरोबर विचारलेले आहे. दोन्ही विधाने बरोबर. ऑप्शन काय असेल डी. आता इथं मध्ये लक्षात घ्या 2001 मध्ये काय होतं? मुंबई शहर नंबर 1 होतं. 2011 मध्ये मुंबई उपनगर नंबर 1 आहे. मुंबई शहराची घनता घटली 2001 ते 2011 च्या दरम्यान. हे लक्षात ठेवा इथं. त्यामुळे जे आहे हा प्रश्न पुन्हा एकदा येऊ शकतो. हे तर म्हणे हा इरिगेशन प्रोजेक्ट जे आहे भोगेश्वरी नदी कोकणात जे आहे रायगड हेटवणे चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या दगडी कोळसा सापडतो? आता घोगुस तर 100% आहे. घोगुस. ठीक आहे. परंतु हे सुद्धा बाउंड्रीवर येतात. बांदर आणि तेलवासा काय येतात बाउंड्रीवर येतात. 2 जिल्ह्यामध्ये तसं तेलवासा आहे. तर चंद्रपूर यवतमाळमध्ये येतं. काय चंद्रपूर यवतमाळ बाउंड्रीवर येतं तेलवासा. त्यामुळे जे आहे त्याचं उत्तर जे आहे तसं तर जे आहे 100% तर जे आहे 3 घ्यायला पाहिजे. त्या 3 घ्यायला पाहिजे. ती तर नाहीच आहे. वणी यवतमाळ हे ऑप्शन रॉंग आहे. त्याचं उत्तर फक्त ए, हे नाही येऊ शकत. त्या 2 मध्ये उत्तर येऊ शकतं. ए-बी-सी आणि जे आहे फक्त डी. परंतु तेलवासा, बांदर हे सुद्धा चंद्रपूरमध्ये येतं, बाउंड्रीवर येतं. त्यामुळे ज्यांना हे उत्तर पहिले घ्यायला पाहिजे. पहिलं म्हणजे ए घ्यायला पाहिजे. जर नाहीच झालं, त्यांनी जर ते बाउंड्री लक्षातच नाही घेतली. दोन्ही जिल्ह्यामध्ये येतात. तेलवासा चंद्रपूरमध्ये येतं आणि यवतमाळमध्ये येतं. त्याच्यामुळे जे आहे ना, याचं उत्तर जे आहे, नाहीच घेतलं तर मग कोणतं घेतील ते भुसभुस दगडी कोळसा सापडतो.
खालीलपैकी कोणत्या जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? सरळ सरळ दिला इथं. जे आहे जलजन्य खडक हा कठीण असतो. हे स्टेटमेंट काय? कारण की इथं विचारलंय नाही. बाकीचे स्टेटमेंट येतात. पार्टिकल्स ऑफ मेनी साइजेस, वेगवेगळ्या कणांचे, ज्या वेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या जाडीचे कण असतात. त्यामध्ये काळाच्या संचयनापासून काय तयार होतो? जलजन्य किंवा स्तरीत खडक तयार होतो, सेडिमेंटरी रॉक, ज्यामध्ये काय असतं? स्ट्रॅटा असतात असे. रॉक्स आर ह्यूज अँड हार्ड हे नाही आहे. फोसिल्स आर मेनली फाउंड, म्हणजे जे आहे जीवाश्म, वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म फक्त कोणत्या खडकात सापडतात? स्तरीत किंवा जलजन्य खडकात. पण ते जर इग्नियस रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक असेल, ते अग्निजन्य आणि जे आहे रूपांतरित खडक, तर त्यामध्ये तुम्हाला फोसिल सापडणार नाही. काय? सॉफ्ट हा एक भाग काही इथं महत्वाचा आहे. कोणते जे आहे इंटेन्सिव्ह फार्मिंग शेतीचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे दोन प्रकारची फार्मिंग असते. एक असते एक्सटेन्सिव्ह, एक असते इंटेन्सिव्ह, सखोल किंवा सघन शेती. इंटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये कसं असते, एरिया छोटा असतो. त्याच्यामुळे आहे ना, आपल्याकडे एकच साधन असते, इनपुट कसं वाढवायचं. ते खते वाढवा, बियाणे वाढवा, चांगले चांगले जास्तीत जास्त खर्च करा, भांडवल वाढा, टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि खूप जास्त उत्पादकता वाढवा. म्हणजे हेच आहेच. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम यील्ड प्रोडक्शन पर हेक्टर, दर हेक्टर उत्पादन वाढवा. शेतीचा विस्तीर्ण आकार हे कोणाचं हे आहे? एक्सटेन्सिव्ह. त्यामुळे याचं उत्तर 100% कोणतं येईल? उत्तर कोणतं येईल? 3 होईल त्याचं. आता सखोल लागवड म्हणजे इंटेन्सिव्ह जे आहे कल्टिव्हेशन तर येतच, आणि सोबत ॲग्रिकल्चर हजबंड्री, ॲनिमल हजबंड्री सोबत ॲग्रिकल्चर. ठीक आहे. दोन्हीवर ज्या भर द्यायला सांगितलेलं याच्यामध्ये इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे त्या त्या क्षेत्राचा जास्तीत जास्त वापर करा. म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी प्लस ॲनिमल हजबंड्री काय करा? विकास करा. म्हणजे इंटेन्सिव्ह म्हणजे इनपुट वाढवण्यावर भर काय असते? जास्त. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणतात. एक्सटेन्सिव्ह फार्मिंगमध्ये कसं असतं? एरिया वाढवतात. त्यामुळे इनपुट काय करतात? कमी करतात. म्हणजे घराला लागून असलेलं जे शेत आहे ना, समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादी खेडं असेल, त्या खेड्याला लागून जे असलेली जी शेती, ज्याला आपण वाडी वगैरे म्हणतो ना, काय असते? इंटेन्सिव्ह फार्मिंग असते. संत्रा वगैरे घेतो आपण आणि खूप जास्तीत जास्त त्याचा वापर करतो. बाजूला झाडंही लावतो, वेगवेगळी अॅग्रो फॉरेस्ट्री करतो. पण ते जर आपण समजा तिथून 2 किलोमीटर दूर शेत असेल, तर मग आपण बाजरी किंवा ज्वारी पेरून टाकतो. लोकल टेन्शन घेतो. झाली मग एक्सटेन्सिव्ह. बाजरी, ज्वारी काय झाली? एक्सटेन्सिव्ह फार्मिंग. ऑरेंजमध्ये सुद्धा आंतरपीक घेतो. हे काय झाली? इंटेन्सिव्ह फार्मिंग. ते लक्षात घ्या, की डेथ रेट जे आहे भारताचा कंटिन्युअसली कमी होत आहे. बर्थ रेट आणि डेथ रेट लक्षात घ्या. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारताचा बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही कमी होत आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे सरळ-सरळ येतं हे पहिलं. कारण की हे जे आहे सरळ-सरळ 15, 11, 8 आणि 7. तो 11 मध्ये किती आहे? 7च आहे. ठीक आहे. आता खालीलपैकी कोणत्या नागरी वस्तीचा आकृतीबद्ध नाही, म्हणजे जे अर्बन सेटलमेंट असते, तर आकार विचारलेला आहे पहिल्यांदा. तर आपण 4 थेरीज घेतल्या होत्या. की एक घेतली होती कॉन्सेंट्रिक झोन थेरी बाय बर्जेस. तर त्यामध्ये आकार कसा असतो? वर्तुळाकार. त्यानंतर होमर हाईट सेक्टरल थेरी, त्याच्यात आकार कसा असतो? सेक्टरसारखा असा. ठीक आहे. आणि जे आहे जे प्लांट शहर असतात त्यात बुद्धिबळासारखा असतो, ग्रिड पॅटर्न. जसं चंदीगड हे पहिलं आपलं प्लांट शहर आहे, तर त्यामध्ये कसा पॅटर्न आहे? ग्रिड पॅटर्न. त्या प्रत्येक एरियाला काय म्हणतात? सेक्टर म्हणतात. हा हा सेक्टर एज्युकेशनसाठी, हा सेक्टर इंडस्ट्रियलसाठी, असं सेक्टरल जे आहे का असं ॲलोकेशन असतं. ठीक आहे. विस्कळीत हा जे आहे ग्रामीणमध्ये दिसतो. तर हे उत्तर असेल कोणतं? सी किंवा 3 उत्तर असेल. नेक्स्ट 28. महाराष्ट्रात कोणते विधान, आता लोकसंख्येबद्दल 2011 बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे लिंग गुणोत्तर जे आहे ना, महाराष्ट्राचं 929 जे आहे. आता जे आहे 2011 मध्ये 929 वरून किती झालाय? 922 वरून 929 7 वाढलेला आहे. महाराष्ट्र व भारताचं प्रौढ लिंग गुणोत्तर वाढलेलं आहे. 1च्या तुलनेत 2011 मध्ये. परंतु चाइल्ड सेक्स रेशो, बाल लिंग गुणोत्तर महाराष्ट्र व भारताचे दोन्ही काय झाले? घटले. कोणाच्या वेगाने घटले? महाराष्ट्राचे. त्यामुळे चिंताजनक बाब जी आहे आपली कोणती आहे? बाल लिंग गुणोत्तर. लक्षात ठेवायची तर. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे, खालीलपैकी कोणती नदीची उपनदी नाही आहे? ऑब्व्हियसली लेक्चरमध्ये मैकाल रेंज असते. ही ज्या इकडे नर्मदा चालली, इकडे महानदी चालली, इकडे वैनगंगा आहे आणि वर कोण चालली? सून चालली. तर सून जे आहे गंगेची काय उजवी नदी आहे. खालीलपैकी जे आहे जोड्या लावा. तर भारतात जिम कॉर्बेट आहेच. ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ आहे. USA मध्ये ग्रँड कॅनियन. कोलोराडो नदीवर काय? ग्रँड कॅनियन. हे जे आहे इक्वेडोर काय? गॅलापागोस आयलंड. डार्विनचा सिद्धांत वगैरे. गॅलापॅगोस आयलंड. ठीक आहे. तर इथं जे आहे तर काय येईल मग त्याचं?
तर काही असेल. हवामान बदल जे आहे तर ही खूप नॅचरल आणि कंटिन्युअस जे आहे प्रोसेस. आता क्लायमेट चेंजच्या दोन थेरीज, नॅचरल कॉजेस आणि अ, मानवनिर्मित कॉजेस, ज्याला म्हणतो अँथ्रोपोजेनिक कॉजेस. ठीक आहे. पण ते जे आहे अँथ्रोपोजेनिक नाही विचारलं. इथं काय विचारलं, नॅचरल जे आहे जेवढ्या काही कॉजेस आहेत ते कोणकोणते? ते सर्वच आहे. हे सर्व एव्हिडन्सेस आहे त्याचे. ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात. आता भाताची जी शेती असते ना, तर दलदल असते. त्याच्यामुळे तिथं ऑक्सिजनचा अभाव असतो. म्हणजे तिथं एनॉर्बिक काय असते, रेस्पिरेशन असते. त्यामधनं काय बाहेर येतो, मिथेन. हे स्टेटमेंट बरोबर आहे. जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो, नायट्रोजन फर्टिलायझर्स, तेव्हा नायट्रस ऑक्साईड काय होते, बाहेर पडते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट काय असेल, बरोबर. तर कोणतं असेल, काय विचार, बरोबर विचारलेलं आहे, बरोबर. त्याचं उत्तर हे काय असेल, काय असेल, बरोबर असेल. बरोबर ना? भारत सरकारने हवेच्या गुणवत्ता मूल्यांकन सफर जो सर्वे आहे, ठीक आहे, तर त्याचे 3 सेंटर्स आहे, 4 सेंटर्स आहे. दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई. एअर क्वालिटी इंडेक्स आपण काय करतो, डिटरमाइन करतो. खालील विधानांचा आता बायोडायव्हर्सिटी कुठं जास्त असते, त्यामध्ये काय विचारलेलं आहे, की निम्न अक्षरवृत्त, ज्याला मिड लॅटिट्यूड म्हणतात, हे लोअर लॅटिट्यूड पेक्षा जे आहे बायोडायव्हर्सिटी काय असते, जास्त असते असं म्हटलेलं आहे. बरोबर विचारलेलं आहे स्टेटमेंट. त्यामुळे हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. लोअर लॅटिट्यूडमध्ये इक्वेटरला जा, म्हणजे तुम्ही अमेझॉन फॉरेस्टमध्ये जा, बायोडायव्हर्सिटी काय असेल, जास्त, जैवविविधता म्हणतो आपण त्याला. त्यामुळे हे उलटं केलेलं आहे स्टेटमेंट. आणि पर्वतामध्ये जे आहे, जसं आपण वर जातो सह्याद्रीला, तर इथं बायोडायव्हर्सिटी काय असेल, जास्त. आपण पर्वताला खाली कमी असते, वर का असते, जास्त, कारण की पाऊस काय असतो, जास्त, म्हणून वरच्या भागात जास्त असते. ठीक आहे. त्यामुळे जे आहे, तर इथं दोन्ही स्टेटमेंट काय झाले, रॉंग झाले. त्यामुळे याचं उत्तर काय असेल, हे असेल. आता परॉक्झिल ॲसिटिल नायट्रेट याचं उत्तर जे आहे, आता हा बघा, आता परीक्षेला हे पोल्युशन खूप जास्त येत आहे, फोटोकेमिकल पोल्युशन. आता फोटोकेमिकल पोल्युशनमध्ये जे आहे, तो ओझोन जे आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. ओझोन जे आहे हा कुठं तयार होतो, स्थितांबरामध्ये, वर. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, ओझोन वर तयार झाला पाहिजे. त्यामुळे तो अतिनील किरणे काय करतो, फिल्टर करतो. परंतु हे जे फोटोकेमिकल पोल्युशन आहे, ते फोटो म्हणजे सूर्यकिरण प्लस जे आहे काही गॅसेस प्लस केमिकल्स प्लस हायड्रोकार्बन्स, याच्यामुळे इथंच पोल्युशन काय होत आहे, जमिनीवरच, त्या भूपृष्ठावरच जे आहे ओझोन काय होत आहे, तयार होत आहे. आणि ओझोन हा विषारी वायू आहे, ओझोन हा हरित वायू आहे. त्यामुळे तो टेन्शन मला काम आहे. O3 कुठं तयार होत आहे, त्या भूपृष्ठावर तयार होत आहे. O3 आणि सोबत काय होत आहे, परॉक्झिल ॲसिटिल नायट्रेट, हे दोन जे आहे खास पोल्युटंट्स काय होत आहे, तयार होत आहे जमिनीवर. त्यामुळे खूप जास्त चिंताजनक बाब आहे ही. परॉक्झिल ॲसिटिल नायट्रेट कसा तयार होतो, तर नायट्रस ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन प्लस सनरेज, ते सूर्यकिरण, कारण हे फोटोकेमिकल पोल्युशन. मास्टर्स कंबाईन पूर्व परीक्षेला हा प्रश्न काय, फोटोकेमिकल पोल्युशनवर प्रश्न आला होता. त्याला आता एकदम डिटेलमध्ये आलेला आहे. फोटोकेमिकल पोल्युशन एक व्यवस्थित करून ठेवा. तर असे जे आहे टोटल जे आहे किती क्वेश्चन्स आहेत, ते आहे जवळपास 20 क्वेश्चन. त्यामध्ये मला वाटतं 3 क्वेश्चनचे उत्तर जे आहे प्लस मायनस होऊ शकतात. ते आपण जे 2 ऑप्शन दिले, 2 पैकी एक. कारण की कशा प्रकारे तो क्वेश्चन सेट झालेला आहे हे बघू आपण. आणि की आल्यानंतर आपण याचं डिटेलमध्ये जे आहे काय करू, एक्सप्लेनेशन घेऊ आपण. त्यामध्ये मी पुन्हा याचं पूर्ण एक्सप्लेनेशन सांगेल की हे आन्सर का आहे. ठीक आहे. आता फक्त आपण की डिस्कस केलेली. ओके. सर्वांना शुभेच्छा. प्रिलिम झाली तर आहे मेन्सचा अभ्यास लगेच सुरू करायचा. प्रिलिमचा स्कोर किती येईल, मेन्सचा अभ्यास चांगला झाल्याशिवाय प्रिलिम इझिली क्रॅक होत नसते जनरल. काही लोकांचा मेन्सचा अभ्यास ऑलरेडी झालेला असतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस ते प्रिलिम इझिली क्रॅक करतात. त्याचे बरेचसे प्रश्न आहे थोडे मेन्स ओरिएंटेड आहे, पण ओव्हरऑल काठिण्य पातळी ही मीडियम आहे, फार जास्त डिफिकल्ट नाही आहे. परंतु काही ऑप्शन खूप क्लोज दिलेले आहे. क्वेश्चन जरी सोपा वाटत असेल, पण 2 ऑप्शन खूप क्लोज दिलेले आहे, त्यामुळे जे आहे एकदम इझी म्हणता येत नाही. ओके. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.